सेवकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंशकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं नमच्चुरारिनिर्जरं नताधिकापदुर्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरम्
जय
योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अगजानन पद्मार्कं गजाननं अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तम् उपास्महे। अगजानन पद्मार्कं गजाननं अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तम् उपास्महे। एकदन्तम् उपास्महे। एकदन्तम् उपास्महे। अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां 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 एकदन्तम् उपास्महे। एकदन्तम् उपास्महे। एकदन्तम् उपास्महे। अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तम् उपास्महे। अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तम् उपास्महे। अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां एकदन्तम् उपास्महे। आज जवळजवळ 3 वर्ष ऑर्डिनेटला कंप्लीट झाले. तसं अराऊंड 5-6 वर्षापासून मी आणि ऋषिकेश आम्ही सोबत काम करत आहे. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना ही 2022मध्ये डिसेंबरमध्ये झाली आणि 3 वर्षामध्ये अराऊंड आपण ऑफिस सेटअप हा पहिले जुन्या ठिकाणी होता, आमच्या घरी सेटअप होता छोटा. त्यानंतर हा एक मोठा सेटअप, टीम वाढली असल्यामुळे, प्रत्येक क्लायंट वाढले असल्यामुळे आज हा सेटअप केला. आणि जे आपले जुने किंवा जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हापासून जे जे मेंबर्स होते त्यापैकी पण काही मेंबर्स आपल्यासोबत आहेत अजून. तर त्यांच्या पोझिशन्स ऑलरेडी आहेत, पण त्यांच्यासाठी क्युबिकलसुद्धा अरेंज केले आहे की जेणेकरून क्लायंट मिटिंग किंवा कोणी भेटायला आलं, इंटरव्ह्यूज वगैरे या गोष्टी इथे शेड्यूल झाल्या पाहिजे त्यासाठी. तर सगळ्यात पहिले अक्षय मेहरे. अक्षय हा आय गेस 2022पासून आमच्यासोबत आहे. 2022 सुरुवातीपासून म्हणजे जवळपास त्याला आता 3-3.5 वर्षाच्या वरती त्याला आपल्यासोबत झाले. आणि ॲज अ टेक्निकल मॅनेजर म्हणून, म्हणजे तो सुरुवातीला जेव्हा लागला ॲज अ इंटर्न म्हणून, आणि त्याची पूर्ण जर्नी आता तो ॲज अ टेक्निकल मॅनेजर पूर्ण कंपनीचा टेक्निकल हेड म्हणून तो काम करत आहे. तर त्याच्यासाठी पहिले तर अक्षय
जसं की आपण आश्लेषने सांगितलं की 3-3.5 वर्षापासून आपण प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आणि पहिल्या दिवसापासून चैताली अक्षय सतीश बरेच लोक आहेत जे स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट डे दे आर विथ अस आणि त्यांनी कंपनीचा प्रत्येक नोट बघितलेला आहे कशी कंपनी ग्रो झाली कुठे चॅलेंजेस आले प्रत्येक ईच अँड एव्हरी टर्न सो दॅट्स वाय लाईक they are now capable enough and grow to the stage that they can handle team of like multinational company we can say. So that's why they are up to that level. म्हणून तिला आता आम्ही प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून असाईन केलेलं आहे. आता काम कोणी करत नसले तर तिथे काय करायचं आहे ती चैताली पाहत बसेल की काय करायचं आता म्हणजे ॲज अ फाउंडर्स आम्हाला लोक ऐकत नाही पण चैताली लोक ऐकतात बिकॉज शी हॅज टू साइड्स ऑफ हर वन इज फ्रेंड अँड सेकंड इज डॉन और यू कॅन से अ मॅनेजर that's makes her eligible or capable of like controlling everyone. So that's why she's the one like appointed as like project manager. Like she's like working like the last 2 years are in this position, but today we are like assigning her with the gratitude of like this cubicle around. Yeah. तर थर्ड पोझिशन आहे आपली क्लायंट सक्सेस मॅनेजर याची. तर त्याच्यासाठी सत्यजित हा आमचा परफेक्ट कॅन्डिडेट आहे कारण की तो खरोखर सांगायचं म्हटलं तर सिन्सिअर आहे. इकडे काही पण बॉम्बी फुटला तरी तो मागे ओढून दे पहा. त्याच्या अंगात सगळे गुण बॅक बेंचरचे आहे पण तो आहे फर्स्ट बेंचर. तो दाखवत नाही कोणालाच की काय काय करायचं. क्लायंटला एकदम व्यवस्थित हँडल करते. काय त्यांना फोन करणं, त्यांना व्यवस्थित अपडेट देणं, आम्हाला अपडेट ठेवणं, हे प्रॉपर क्लायंटला त्यांचा प्रोजेक्ट हा प्रॉपरली डिलिव्हर करणं हे सत्यजितचा पार्ट आहे. आणि एकदम परफेक्ट यांनी तो मागे 1-1.5 वर्षापासून या पोझिशनवर आहे. तो डेऑप्स म्हणून जॉईन झाला होता बट त्यावरून त्याचा प्रमोशन होत होता. आज तो क्लायंट सक्सेस मॅनेजर म्हणून त्याला क्युबिकल आपण असाईन करत आहे. मागच्या 1-1.5 वर्षापासून तो त्या पोझिशनवर आहे तर त्याला त्याचा ग्रॅटिट्यूड म्हणून आपण क्युबिकल असाईन करत आहे. येस सत्यजित. आज म्हणजे मोस्टली मला इकडे जॉईन होऊन ऑलमोस्ट पुढच्या महिन्यात 3 वर्ष होते. पण मागच्या काही वर्षात 3 वर्षात समजा माझा अश्लेष सर किंवा ऋषिकेश सर यांच्याशी बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट झाला. दोघांना मी समजा जवळून बऱ्यापैकी ओळखतो. तर त्यांच्यामधलं एक जे वेगळं पोटेन्शियल आहे काम करण्याचं जसं अश्लेष सरांबद्दल जर बोलायचं झालं तर अश्लेष सरांची कामाची टेक्निक जी आहे ती थोडी काय म्हणतात त्याला की एक प्रॅक्टिकल वेने काम करतात सर. आणि प्रॅक्टिकल वेने टीम हँडलिंग पण करतात ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती झालं सर. तर एक आता त्यांच्याबद्दल आपण जास्त तरी बोलू शकणार नाही पण एक आणि काहीतरी बोलायचं आहे मला एक बोलण्यासाठी खूप सारे आहे वेळेवर आठवणं हे मोठी गोष्ट आहे. आता म्हणजे पहिले असं होतं की आपण एक छोट्या टीममध्ये होतो किंवा छोट्या ऑफिसमध्ये होतो. पण आता एक सेपरेट सगळे केबिन झाले आहे सरांचं ऑफिस आता. तर एक वेगळं प्रोफेशनलिझम येईल असं वाटते सगळ्यांमध्ये. ठीक आहे.
मला खूप सपोर्ट केला आहे आणि आता पण त्यांचा तसाच सपोर्ट आहे. त्याबद्दल मी खूप थँकफुल आहे आणि असेच राहा सपोर्ट. पूर्ण नाव सुरेश्री गावंडे. माझ्या मिस सुरेश एलेना फ्रान्सिस गावंडे. बस गौरव सुद्धा आमचा फाउंडिंग मेंबर आहे आणि गौरव कन्सिस्टंट मेंबर आहे एकदम. सगळ्यात पहिले येते, एकदम वेळेवर येते. आणि गौरवचे किस्से म्हणजे तर त्याचे किस्से आमच्या पेपरात पण यायला लागले आता. तर गौरव माने प्लीज हॅव अ सीट. जसं चुटकुले येतात तसं गौरवचे स्टोरीज फेमस आहेत आमच्या पूर्ण ऑफिसमध्ये. तर गौरवचं मंदिर आणि गौरवच्या नावाने एक मंदिर पण आहे मानेगड. मला हातूरला जायचं मला योग आला तर तिथे जाऊन मी मानेगड